पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना एक ऑफर दिली होती आणि यानंतर या दोन नेत्यांमध्ये अर्धा तास भेटही झाली। याच सगळ्या पार्श्वभूमीवरती शनिवारी मुख्यमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे हे एकाच हॉटेलमध्ये दिसले। त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटलंय। कुणी म्हणाला फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली, तर काही सूत्रांनी या भेटीची माहिती ही बातमी नाकारली आहे। बघूयात या कथित भेटीची ही इनसाइड स्टोरी। मुंबईच्या बीकेसीतील हॉटेल सोफिटेल, वेळ शनिवार संध्याकाळी 6:30 याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे दोघंही नेते याच हॉटेलमध्ये दिसले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभावेळी फडणवीसांनी मिश्किल भाषेत ठाकरेंना दिलेली ऑफर, मग उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये अर्धा तास झालेली चर्चा, विधान भवन आवारातील ऐतिहासिक फोटो सेशन, गेल्या काही दिवसातले हे सगळे घटनाक्रम पाहता फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये दिसणं हा योगायोग असेल असं काही जणांना अजिबात वाटलं नाही। पण खरंच या दोघांची भेट किंवा चर्चा झाली का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सोफिटेल हॉटेलमध्ये उपस्थित होते। दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळी आल्यामुळे माध्यमांची गर्दी झाली। हॉटेलमध्ये इतरांना प्रवेश बंद करण्यात आला, त्यामुळे या दोन नेत्यांची भेट झाली की नाही हे ऑन कॅमेरा दिसलं नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार अशी कोणतीही भेट झाली नाही। पण सोफिटेल हॉटेलमधून ऑफ द रेकॉर्ड आदित्य ठाकरे काहीतरी बोलून गेले आणि पुन्हा चर्चा रंगली। फडणवीसांसोबतच्या भेटीचा आदित्य ठाकरेंनी इन्कार केला नाही, पण जे चाललंय ते सुरू राहू द्या असं म्हणत ते निघून गेले। इतकंच नाही तर जाण्याआधी आता एक व्यक्ती बातम्या बघून गावी निघून जाईल असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला देखील लगावला। यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार काय म्हणाले तेही ऐका। कदाचित असं आम्हाला कळतं की ते जेवायला मित्रांबरोबर तिथे गेले होते आणि योगायोगाने देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा एक कार्यक्रम तिथं होता, त्यामुळे ते दोघं एकत्रित नाही बसले असं आदित्य बोलत आहेत। त्यामुळे नक्कीच आमचा आदित्य ठाकरेंवर विश्वास आहे आणि ह्या ज्या बातम्या असतात की भेटलं, एवढा वेळ चर्चा झाली, इतकं दीर्घकालीन वेळ झाली, चर्चा झाली, या सगळ्या फक्त बातम्या असतात। चर्चेसाठी फक्त त्या पुढे घेतल्या जातात असं मला वाटतं। पण पुढच्या काही दिवसामध्ये जर काही लोक खरंच गावाकडे गेले त्याच्यावरनं आपल्याला कळेल की खरंच काहीतरी चर्चा झाली होती। मात्र दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते। जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात, एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात, माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात। ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील। माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे की ते वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले। तर या भेटीवर महायुतीच्या नेत्यांनीही काय प्रतिक्रिया दिली आहे ते पहा। कोणीही, तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या संघटनेने, आता तिथे आमदार आणि का पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी तर भेट मागितली किंवा हॉटेलमध्ये काही कार्यक्रम असेल मुख्यमंत्र्यांनी, तिथे मी जर भेटायला गेलो तर ते मला भेटणार। मुख्यमंत्र्याला कोणीही भेटू शकतो। आता त्या भेटीचं काय कारण मीमांसा काय ते काय मला काय माहिती नाही, कारण मी तिथे नव्हतो। आणि काय तसं काय ठरत असेल तर भविष्यात दिसेल। अतिशय स्ट्रॉंग असलेलं सरकार आहे, तर आम्हाला काही कुणाची गरज नाहीये। ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गरज महायुतीची होती तेव्हा त्यांनी पळ काढला आणि आता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही कामांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री करतायत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण कल्पना असते की लोक संधी साधू कोण आहेत आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात। त्यामुळे कुणाला कधी संधी द्यायची हे मुख्यमंत्र्यांना चांगलं कळत असतं। पण अंबादास दानवेंनी मात्र गुप्त भेटीच्या बातमीचं खंडन केलं। एखाद्या हॉटेलमध्ये लकीली दोघे पोहोचणं म्हणजे काय भेट झाली अशातला काही भाग नाही। आणि आदित्य साहेबांनी स्पष्ट केलंय की मित्रांबरोबर डिनरचा प्लॅन त्यांचा होता म्हणून ते हॉटेलला गेलेले होते। मग त्याला असं संदिग्ध भेटण्याची गरज काही नाही ना आदित्य साहेबांना। तसं ते ठाकरे ते असं करणार, पण भेटायचं तर डायरेक्ट भेटतील, त्याला काय प्रॉब्लेम। राजकारणात कधी काही होईल याचा नेम नसतो। 2019 पासून महाराष्ट्रातील राजकारण पाहता याचा प्रत्यय आपल्याला आलाच असेल।
त्यामुळे फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये असणं हा निव्वळ योगायोग आहे की खरंच आणखी काही? याचं उत्तर सध्या तरी अनुत्तरितच आहे. प्रशांत बडेसह वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई.